की जेव्हा म्हणजे बालपणापासून आपण विचार केलाय ना, वयाच्या 7-8 वर्षापासून गाण्याची आवड असणं, त्याला डेव्हलप करत जाणं आणि एकंदर हा प्रवास पुढे जाता जाता थोडा वैयक्तिक प्रश्न विचारते आहे. एक लग्नाचं वय आपलं येऊन जातं आणि एक सौ म्हणून एक नवं पाऊल तुमच्या आयुष्यात त्यांचं पडलेलं असेल, तर त्यांचं नाव आम्हाला सांगा, तुमच्या अर्धांगिनीचं, आणि ऑर्केस्ट्राच्या या प्रवासामध्ये, व्हॉइस ऑफ मेलोडीच्या प्रवासामध्ये तुमच्या सौंची नेमकी भूमिका काय आहे ते आम्हाला सांगा. यामध्ये या प्रवासामध्ये कार्यक्रमाच्या नुसार किंवा माझ्या बिझनेसनुसार मी नेहमी घराबाहेर असायचो. पण माझ्या पत्नीला मी कोणत्या अटीचे किती पैसे द्यायचे, कोणाला किती पैसे द्यायचे ते त्या डायरीवर लिहून ठेवून देतो. मग त्यावेळेस फोन नव्हते, मी चिठ्ठी लिहून देत होतो, याला एवढे पैसे दिले. तरी पण मोबाईल आल्यानंतर मग ते काम मला सोपं जाईल. म्हणजे तुमच्या कार्यक्रमाची एक अकाउंट सांभाळणाऱ्या ना, अकाउंट मिनिस्टर, एखादा अर्थमंत्री वगैरे कधी कधी बरेचदा लेडीज लोकांना, गृहिणीला म्हटलं जातं, आणि तुमच्या व्यवसायातलं आणि तुमच्या घरातलं अकाउंट सेक्शन सांभाळणारे तुमच्या सौ, तर त्यांचं नाव आम्हाला सांगितलं तर आम्हाला पण एक वेगळा परिचय होऊन जाईल. सौ सुरेखा देठे म्हणून माझ्या पत्नीचं नाव. आणि या वेळीवर सुरेखा आणि बंडूजींचा जो प्रवास चाललेला होता, यामध्ये निश्चितच तुमचे लेकरं पण आलेले असतील, तर त्या लेकरांची नावं पण आम्हाला सांगा, उत्तम वाटेल. मोठा मुलगा आहे धीरज आणि लहान आहे कुंदन. धीरज आणि कुंदन. अच्छा. मग या धीरज आणि कुंदन वय लहान असताना कधीतरी वडील म्हणून कधी कधी होऊन जातं ना, की वडिलांना बरीच कामं असतात आणि आपल्या मुलांना ती तेवढी वेळ देऊ शकत नाही, तर अशी काही खंत तुम्हाला वाटली का, की माझ्या मुलांना मी वेळ देऊ शकलो नाही? व्हॉइस ऑफ मेलोडीचा 50 वर्षांचा प्रवास झाला, एक आनंदाची बातमी आहे, पण कधी आयुष्यात असं वाटलं का, की माझ्या मी 2 मुलांना पाहिजे तसा वेळ देऊ शकलो नाही? तर या बाबतीत आपलं मत काय आहे? वेळ देऊ शकलो नाही असं म्हणता येणार नाही. त्यांना माझी शिकवण एकच होती, शिक्षणाकडे पूर्णपणे लक्ष न देता शिक्षणासोबत व्यवसाय कोणता केला पाहिजे याचं नियोजन तू त्याच शैक्षणिक काळामध्ये कर. म्हणजे ग्रॅज्युएशन नंतर तुला 2-3 वर्ष वगैरे गेल्यानंतर तू धंदा करशील, त्याचे 7-8 वर्ष जाईल, तर याच्यासोबत ते कर. आणि तो दोन्ही मुलांना जे मी मार्गदर्शन केलं, ते दोन्ही मुलं आपल्या याच्यात तयार झालेलं कमी वयात. म्हणजे व्यवसाय काय असतो याचे बीज तुम्हाला स्वतःला अगदी तुमच्या कुटुंबातल्या लहानपणापासून बघायला मिळाले, आणि तेच बीज तुम्ही मुलांसाठी पण ठेवले. माझे वडील शिक्षक होते, पूर्ण आयुष्य शिक्षण करून घर वगैरे काही घेतलं नाही, म्हणून मी पहिले त्याच्याकडे सेटल होण्याकडे पहिलं लक्ष दिलं. अच्छा. दोन्ही मुलं सेटल आहे, मी माझ्या घरी सेटल आहे. हो, बरेचदा म्हणजे चिंतामुक्त वातावरणात घरी वावरत आहोत. अतिशय चांगलं आहे. म्हणजे एक नशीबवान बाप ज्याला आपण म्हणतो ते पण तुम्ही आहात असं म्हणायला हरकत नाही, कारण धीरजचं जे काही काम चालतं ते पण आम्ही बघतच असतो विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून. तर मला असं म्हणायचं की 2 मुलं आहेत, तर दोन्ही मुलांचं जे काम चालतं, जो व्यवसाय चालतो, तो तुमच्या व्हॉइस ऑफ मेलोडीच्या संदर्भातच त्यांनी सांभाळलेला आहे, की नेमकं काय करतात ते? नाही, प्लॅटफॉर्म त्यांना माझाच मिळाला ऑर्केस्ट्रा माझ्या बरोबर. माझा जो मोठा मुलगा दिला तो संगीतामध्ये मी मध्यमा पूर्ण झालेला आहे. पण नंतर त्याला PMTला जायचं असं डॉक्टरने त्याच्यासाठी जायचं, त्यांनी त्याच्यातून काम काढून दिलं, शिक्षणाकडे लक्ष दिलं. अतिशय सुंदर. म्हणजे कुठलंही क्षेत्र जर यशस्वी व्हायचं असेल तर त्याला आपल्याला शिक्षणाची पण जोड असायला पाहिजे. बाकी तुमचा अनुभव त्यांच्यासोबत होता आणि ते यश दोन्ही मुलांचं आज तुम्हाला बघायला मिळत आहे. मी त्यांना पैसा सांगितलं होतं, दुसऱ्यांकडे कोणाकडे जाऊ दिलं नाही, तुला काय लागतं मला काय करायचं तर. अतिशय सुंदर. आता तुम्ही पैशांवरनं बोलले तर एक चांगला प्रश्न मला असा लक्षात येतो आहे. आपण व्हॉइस ऑफ मेलोडी ऑर्केस्ट्रा जेव्हा तयार केला, निर्माण केला, उभा केला, तर इतकं सहज आणि सोपं नसतं असं मला तरी वाटतं, कारण इन्स्ट्रुमेंट असेल तर ऑर्केस्ट्रा उठतो, बरोबर आहे? मग त्यावेळेला कोणकोणते इन्स्ट्रुमेंट तुमच्या ऑर्केस्ट्राला होते आणि तेवढे इन्स्ट्रुमेंट उभे करण्यासाठी भांडवल नेमकं कुठून आणलं? त्यावेळेस तेवढे इन्स्ट्रुमेंट होते ते फक्त नागपूरलाच होते, आणि चंद्रपूरमध्ये परिस्थिती होती ज्याचे इन्स्ट्रुमेंट तो आर्टिस्ट
अच्छा, म्हणजे ज्याचा ऑर्गनायझरशिप पडतो तो तेवढे दिवस चांगला, हा. नाही तर मग मेरा इन्स्ट्रुमेंट म्हणजे आलो. म्हणजे माझ्याजवळ जर गिटार असेल तर मी व्हॉइस ऑफ मेलोडी मध्ये नक्की येऊ शकणार. अच्छा, अतिशय सुंदर कल्पना. म्हणजे रागाला गिटार घेतली चाललं आणि दुसरा ऑर्केस्ट्रा शेवटी ऑर्गनायझरला टाकला. अच्छा, सर्वप्रथम मी हे ठरवलं, सर्व इन्स्ट्रुमेंट मीच घ्यायचे आणि मीच आर्टिस्ट तयार करायचे. अतिशय मग आर्टिस्ट त्या आर्टिस्टला देऊन टाकत होतो, अक्षरशः देऊन टाकत होतो, जो विकत घेऊ शकत होतो. आणि चंद्रभर नवीन नवीन इन्स्ट्रुमेंट जे आणले ते मी आणले. साऊंड सिस्टीम सुद्धा दोनदा असा झाला प्रसंग, साऊंड मेरे इतका दे दो मैं आता. मग ठरवून टाकले साऊंड सिस्टीम पण आपण स्वतःच घ्यायची. आज माझ्याजवळ सर्व वाद्य आणि साऊंड सिस्टीम एलईडी वरून सर्व माझ्याजवळ आहे. मला कोणाकडे जावं लागत नाही. अतिशय सुंदर. म्हणजे आणि त्याच्यामध्ये वेळेवर जे कार्यक्रम सुरू व्हायचे ते बरोबर वेळेवर व्हायचे. आणि आज आपण ज्या व्यासपीठावर उभे आहोत, आपण ज्या सृजन सोबत आहोत, त्यांना पण वेळेचं जे काही महत्त्व आहे आपल्याला माहितीच आहे. आणि एक म्हणजे ज्यांना ज्यांना वेळेचं महत्त्व आहे ते सृजनशी जोडले गेले आहे की नाही. तुम्ही आणि मी बघा हो, आपण वेळेचं बंधन पाहिलं. बिलकुल. त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे. हो, इंटरेस्ट त्यांच्यामध्ये ठेवला आणि वेळ तर खरंच आणि आहे. सर्व आर्टिस्टला बंधन म्हणजे दारू पिली सिगरेट करून मला चालत नाही, स्टेजवर येईल. आणि असेच आर्टिस्ट शक्यतो माझ्याकडे राहते. माझ्याकडे एकदा आर्टिस्ट आला ते 10-12 वर्ष सुद्धा माझ्याजवळ राहतात, माझ्याजवळ राहतात. मी स्वतःकडे दारू पिली सिगरेट जाऊन कधी आयुष्यात पाहिजे, सुपारी नाही पाहिजे, अतिशय शोध नाही, माझ्या मुलांनाही नाही. बरोबर आहे, कौतुक आहे सर आपलं. आणि मला असं वाटतं की व्हॉइस ऑफ मेलोडी ऑर्केस्ट्रा केवळ गाण्यांचा नव्हता, म्हणजे एक शब्दप्रयोग करी मी, व्यसनमुक्तीचं माध्यम पण होतं. म्हणजे तुम्ही येत आहात, रात्रभर आपले जागरण चालणार आहे, कारण उशिरापर्यंत कार्यक्रम चालायचे, तर मग या सगळ्या गोष्टी सहज होऊन जायच्या. आणि पुरुष वर्ग एकत्र म्हटलं की ॲज अ एन्जॉय म्हणून त्या सगळ्या गोष्टींना संधी मिळायची. पण खूप चांगलं काम केलं की तुम्ही जर एखादी टीम उभी करत आहात तर सगळेजण व्यसनापासून पण दूर राहिले. म्हणजे एकदम जोरदार काय झालं पाहिजे बंडू देखीलकरिता, कारण समाज ही जोपासत पण छंद जोपासलेला आहे. खरंच म्हणजे हॅट्स ऑफ करावं असं वाटतं आहे तुम्हाला. आणि एक म्हणजे आर्टिस्ट बांधले माझ्या कार्यक्रमापर्यंत होते, नंतर ते जे करायचे ते करत होते, पण कार्यक्रमापर्यंत माझ्याशी प्रामाणिक आहे. बरोबर आहे, तो प्रामाणिकपणा, ती आत्मीयता आणि तो सन्मान आपण दुसऱ्यांना देतो आणि तो तुम्ही दुसऱ्यांना देता देता स्वतः कमवलेला आहे. खरंच कौतुक आहे बंडूजी तुमचं. यानंतरचा माझा पुढील प्रश्न, 50 वर्ष व्हॉइस ऑफ मेलोडीला झालेले आहेत हे आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे, पण एक अंदाजे आपल्याला सांगता येईल का की 1975 पासून आपण जी सुरुवात केलेली आहे, एकंदर कमीत कमी किती शो आपण केलेले असाल ऑर्केस्ट्राचे अंदाजे? तरी पण आम्ही निश्चित नाही, पण एक अंदाजे आकडा आम्हाला सांगावा, आमच्या वारकऱ्यांना, आमच्या श्रोत्यांना पण ऐकायला ते फार आवडेल. बिलकुल 5,000च्या वरती त्यांचे कार्यक्रम इथे झालेले आहेत, त्यांचे शो पूर्ण झालेले आहेत. खरंच खूप खूप कौतुक. आणि हा अंदाजे आकडा आहे बरं, याही वरती त्यांचे ऑर्केस्ट्राचे शो झालेले आहेत. तर या सगळ्या गोष्टी करत असताना ज्या तुमच्या सौ आहेत सुरेखा मॅडम, यांना घेऊन तुम्ही कधी ऑर्केस्ट्रा केलेला आहेत का? त्यांना गाण्याची आवड नाही. अच्छा, त्यांना आवड नाही. म्हणजे एक उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव म्हणायला हरकत नाही, 2 ध्रुव होते. आणि पूर्ण गाण्याची आवड आहे तिला ऐकण्याची. तर इतके चांगले सिंगर जर घरात असेल तर कुठल्याही अर्धांगिणीला आपल्या साथीदाराकडनं गाणं ऐकायला आवडेलच. बरोबर आहे, त्यांना गाणं ऐकायला आवडतं नक्की ना? नक्की. मग तुम्ही सुरेखा मॅडमची कोणती इच्छा पूर्ण केली असेल, कोणत्या गाण्याच्या माध्यमातून? त्यांच्या पण आवडीचं गाणं असेल ना, तर त्यांच्यासाठी जे स्पेशली तुम्हाला गुणगुणावं वाटलं असेल तर ते एक गीत आम्हाला सांगा. नाही, मी म्हटलंय कधी कधी कसं थोडंसं आपण वैयक्तिक गोष्टीत आपण गेलं की कसं बरं वाटतं ना. नाही नाही, जरी असेल तरी नक्कीच एखादं तरी गाणं असेल की तुम्ही सुरेखा ताईसाठी गायलं असेल किंवा घरामध्ये स्पेशली गाणं गात गेले असेल, सांगितलं नसेल आता सुरेखा मी तुझ्यासाठी गातोय ग, पण तरी सुद्धा. एकदा अभयनगरीमध्ये कार्यक्रम होता, त्यावेळेस तिला म्हणून सुरेखा तुझ्यासाठी गाणं म्हणतो.
व्हेरी गुड. काही काही नाव मग मी काही येत नाही काय सुरेखा वगैरे काही मला पण नाही म्हणते तिनं पहिले तरी पण हात दाखवून दिलं म्हणलं स्टेजवर तो तुमको हो पण तुम्ही बात करके हे गाणं म्हटलं तर त्याला बढिया बढिया. तर बिलकुल बिलकुल जो तुमको हो पसंद वही बात करेंगे तुम दिन को अगर रात हो रात कहेंगे तो तुमको हो पसंद वही बात करेंगे. बहुत बढिया बहुत बढिया. जोरदार तयार केलं पाहिजे. आणि म्हणजे बिलकुल सगळ्यांसाठी गाणे कसे स्पेशल ठरल्यासारखे आहेत है ना. सुरेखाजींसाठी तुम्ही असे गाणे ठेवलेले आहेत की जे त्यांना आवडेल तेच तुम्ही आयुष्यात करायचं ठरवलेलं होतं आणि घरात आमच्या सकाळी रेडिओ लागून राहते म्हणायच्या आवश्यकता लागूनच राहत म्हणजे गाण्यासोबत आपल्याला रेडिओ आकाशवाणी ऐकायला पण आवडतं. मी भरती झाली सगळ्यांनी. अच्छा बिलकुल 9:30 ते 10:30 तो कार्यक्रम ऐकतो. बढिया. अतिशय सुंदर गाणे त्या विविध भारतीवर येत असतात. या सगळ्या